जळगावच्या नगर देवळात एकाच वेळी नागिन आणि तिची 16 लहान पिल्ले मिळून आली आहेत। सर्पमित्र सागर पाटील आणि सागर महाजन यांनी या सापांना सुरक्षित रेस्क्यू केले। शेतकरी छोटू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करत असताना हा नाग आढळला असता त्यांनी त्वरित सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले। त्या ठिकाणी निरीक्षण केले असता छोटी पिल्लेही तिथे आढळली आहेत। एकूण 16 पिल्ले आणि मोठी नागिन यांना या सर्पमित्रांनी रेस्क्यू करत सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले। यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं। मित्र सागर पाटील बाळत आणि मला 2 दिवसाआधी नगरदेवळा येथून कॉल आलेला होता दत्तू पाटील यांचा। तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या शेडमध्ये एक नाग आहे। तर आम्ही माझे मित्र सोबत घेऊन सागर महाजन आणि मी त्या ठिकाणी पोहोचले असता आम्हाला एक नाग दिसला। परत मग आम्ही जागेचे निरीक्षण करत असताना तिथं असं वाटलं की या ठिकाणी बरेच अजून साप असू शकतात। तर ज्यावेळेस आम्ही व्यवस्थित त्या जागेला छानबीन केली तर त्या ठिकाणाहून तब्बल 16 पिले आणि एक नागिन एका जागेवरून आम्ही रेस्क्यू केले। काय सांगाल तुम्ही याबद्दल? माझ्या 14 वर्ष कार्यकाळात ही अशी म्हणजे आमच्या जळगाव जिल्ह्यात पहिलीच ही घटना आहे की एकाच ठिकाणावरून एक नागिन आणि तिचे 16 पिले एकाच ठिकाणावरून आम्ही सुरक्षितपणे रेस्क्यू केले। त्यानंतर काय प्रोसेस केली तुम्ही? मग आम्ही त्यांना पकडून सुरक्षित गवताळा घाटात नेऊन अभयारण्यात सुखरूपपणे सोडले। आतापर्यंत तुम्ही किती सर्पांना जीवदान दिलेले? आतापर्यंत तब्बल मी 5,000 सापांना जीवदान दिले असेल।